Page number 245, problem number 3. Shailesh and Shashank were partners sharing profits and losses in the ratio of 3:2. Their balance sheet as on 31st March 2019 was as follows. Balance sheet as on 31st, एक मिनिट, तिथे बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च म्हटलेलं आहे. इथे बॅलन्स शीट देत असताना डिसेंबर दिलेला आहे, तिथे मार्च करा. ठीक आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लायबिलिटी साइड कॅपिटल्स शैलेश 10,000, शशांक 6,000. देन करंट अकाउंट शैलेश 3,000, शशांक 2,000. क्रेडिटर्स 17,400. Bills payable 2,600. Then assets building 7,000, plant 9,000, debtors 14,000, stock 5,000 and bank 6,000. The firm was dissolved on the above date and the assets realized as under. First, plant rupees 8,000, building rupees 6,000, stock rupees 4,000 and debtors rupees 12,000. Next adjustment, Shailesh agreed to pay off the bills payable. Third, creditors were paid in full. And last, dissolution expenses were rupees 1,400. प्रॉब्लेम एकदम इझी आहे, फक्त याच्यामध्ये करंट अकाउंट दिलेला आहे. ठीक आहे. आता आपण करंट अकाउंटचा प्रॉब्लेम डिझोल्युशन मध्ये बघितलंय का याच्यापूर्वी? तर सॉल्व मध्ये कुठे करंट अकाउंटचा प्रॉब्लेम नाहीये, बरोबर ना? तर हा इथे करंट अकाउंटचा प्रॉब्लेम दिलेला आहे. हा काही वेगळं नाहीये, करंट अकाउंट एक आपल्याला ओपन करावा लागेल. ऐकायला येते माझं? आवाज येतोय ना सगळ्यांना? ओके. बघा, पोस्टिंग करून घेऊया. शैलेश अँड शशांक वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. रेशोला अंडरलाईन करा 3:2 ला. त्यानंतर बॅलन्स शीट दिलेले आहे 31 मार्च 2019. तिथे डिसेंबर आहे ते कॅन्सल करा आणि तिथे मार्च करा. ओके. देन लायबिलिटी साइड कॅपिटल अकाउंट्स शैलेश 10,000, शशांक 6,000. पहिल्यांदा कोणतं अकाउंट ओपन करायचं? पहिलं रिअलायझेशन अकाउंट ओपन करायचं. त्यानंतर रिअलायझेशन अकाउंट ओपन केलं की त्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करा. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करा आणि लास्टला बॅलन्स शीट ओपन करा. म्हणजे टोटल आपल्याला 4 अकाउंट्स ओपन करावे लागतील. ठीक आहे. तर आता बघूया आपण कॅपिटल अकाउंट आहे ते कॅपिटल अकाउंट जे आपण ओपन करणार आहेत. ओपन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड क्रेडिट साइड ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय बॅलन्स ब्रॉट डाउन इन शैलेश कॉलम 10,000, इन शशांक कॉलम 6,000. ठीक आहे. त्यानंतर करंट अकाउंट शैलेश आणि शशांक करंट अकाउंट ओपन करा. करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाउन इन शैलेश कॉलम 3,000, इन शशांक कॉलम 2,000. कळलं काय केलं ते? 2 अकाउंट ओपन केले. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एक ओपन केलं, सेम 2 कॉलम्स शैलेश आणि शशांक डेबिट, शैलेश आणि शशांक क्रेडिट. असं कॅपिटल अकाउंट ओपन केलं सेम तसंच करंट अकाउंट पण ओपन करायचं आहे. आधी करंट अकाउंट नंतर कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. तर कॅपिटलचा बॅलन्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केला. करंट अकाउंटचा बॅलन्स आहे तो पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला ट्रान्सफर केला. त्यानंतर क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल आर थर्ड पार्टी लायबिलिटीज. थर्ड पार्टी लायबिलिटी कुठे ट्रान्सफर करणार आपण? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट आणि क्रेडिटर 17,400, बिल्स पेएबल 2,600. ठीक आहे. त्यानंतर बघा असेट्स बिल्डिंग प्लांट डेटर स्टॉक हे सगळे सन्ड्री असेट्स आहेत. कुठे ट्रान्सफर करणार? रिअलायझेशन अकाउंट डेबिट साइडला टू सन्ड्री असेट्स अकाउंट इन इनर कॉलम बिल्डिंग 7,000, प्लांट 9,000, डेटर्स 14,000, स्टॉक 5,000. ही सगळी इनरला अमाऊंट लिहायची आणि त्याची टोटल आहे ती आउटरला घ्यायची. ठीक आहे.
आणि ती टोटल किती येते 35,000 येते, ती आउटरला घेतली. त्यानंतर बँकचा बॅलन्स दिला आहे. ओपन बँक अकाउंट लास्टला ओपन बँक अकाउंट अँड डेबिट साइड ऑफ बँक अकाउंट टू बॅलन्स ब्रॉट डाउन 6,000. बरोबर ना. बँकचा बॅलन्स काय करायचा आहे, ट्रान्सफर करायचा आहे. नवीन न्यूली जॉईन स्टुडंट ओपन पेज नंबर 245 प्रॉब्लेम नंबर 3 डिस्कस करते. ठीक आहे. त्यानंतर बघा, द फर्म वॉज डिझॉल्व्ड ऑन द अबाउट डेट अँड द असेट्स रिअलाइज ॲज अंडर. असेट्स कोणते कोणते रिअलाइज झालेले आहेत, तर प्लांट, बिल्डिंग, स्टॉक अँड डेटर्स. असेट्स रिअलाइजची एंट्री करा पहिली. कुठे करणार आपण, असेट्स रिअलायझेशनची एंट्री कुठे करणार आपण, असेट्स रिअलाइज्ड, रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट साइडला. ओके. काय लिहिणार, असेट्स रिअलाइज लिहू का, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बँक अकाउंट. ओके अवंतिका, व्हेरी गुड. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बँक अकाउंट आणि इनरला सगळे अमाऊंट लिहायचे आहे. प्लांट 8,000 जे ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहेत त्याच अमाऊंट द्यायच्या आहेत. मग बघा, बाय बँक अकाउंट ब्रॅकेट मध्ये असेट्स रिअलाइज आणि प्लांट 8,000, बिल्डिंग 6,000, स्टॉक 4,000 अँड डेटर्स 12,000. ठीक आहे. हे काय केलं आपण, सगळे इनरला अमाऊंट लिहिल्या. इनरला अमाऊंट लिहिल्या आणि त्यानंतर काय केलं, आउटरला त्याची टोटल केली 30,000 आणि ती आउटरला लिहिली. मग रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बँक अकाउंट, मग त्याची सेकंड एंट्री कुठे येणार, बँक अकाउंट डेबिट साइड, बँक अकाउंटच्या डेबिट साइडला टू रिअलायझेशन अकाउंट आणि 30,000 अमाऊंट लिहायचे. ओके. बँक अकाउंटच्या डेबिट साइडला टू रिअलायझेशन अकाउंट 30,000. पहिली ऍडजस्टमेंट समजली सगळ्यांना. सिद्धेश बेडे प्रॉब्लेम नंबर 3 पेज नंबर 245 अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 3 डिस्कस करत आहे. ओके. त्यानंतर बघा, ऍडजस्टमेंट नंबर 2, शैलेश ॲग्रीड टू पे ऑफ द बिल्स पेएबल. बिल्स पेएबल ही लायबिलिटी आहे. लायबिलिटी त्या पार्टनरने काय केलेलं आहे, पे केलेली आहे. कुठे एंट्री करणार, लायबिलिटी पेड बाय पार्टनर. रिअलायझेशन अकाउंट डेबिट साइड, करेक्ट. रिअलायझेशनच्या डेबिट साइडला टू शैलेश. आता नेहमीप्रमाणे आपण काय करतो की शैलेश कॅपिटल अकाउंट लिहितो. इथे काय लिहायचं आहे, टू शैलेश करंट अकाउंट. कारण का आपल्याला हा जो बॅलन्स आहे तो करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. म्हणून ज्या काही ऍडजस्टमेंट आहेत, करंट अकाउंट म्हणजे काय लक्षात घ्या, जेव्हा करंट अकाउंट दिलेला असतो तेव्हा पार्टनर्स कॅपिटलचे जे ऍडजस्टमेंट आहेत त्या सगळ्या ऍडजस्टमेंट कुठे करायचे असतात, करंट अकाउंटला करायचे असतात. कळलं तुम्हाला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काहीच न करता सगळ्या ऍडजस्टमेंट असतील त्या करंट अकाउंटला करायच्या असतात. एवढाच फक्त फरक आहे करंट अकाउंटचा. मग आता बघा, इथे काय लिहिलं, बिल्स पेएबल, शैलेश agreed to pay off the bills payable, liability थर्ड पार्टी liability paid by शैलेश. आपण एंट्री कुठे करणार, रिअलायझेशनच्या डेबिटला टू शैलेश करंट अकाउंट. काय करणार आपण, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट न शैलेश कॅपिटल अकाउंट न लिहिता टू शैलेश करंट अकाउंट लिहिलं. ब्रॅकेट मध्ये बिल्स पेएबल पेड. ओके. अमाऊंट किती आहे बिल्स पेएबलची, 2,600. प्रॉब्लेम मध्ये बघा, बॅलन्स शीट मध्ये 2,600. देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट. मग आता बघा, रिअलायझेशनच्या डेबिटला टू शैलेश करंट अकाउंट, त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार, करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ओके. करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिअलायझेशन अकाउंट, करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिअलायझेशन अकाउंट इन शैलेश कॉलम 2,600. ओके. इन शैलेश कॉलम 2,600. कळलं. ईशान घोसकर ओपन पेज नंबर 245 प्रॉब्लेम नंबर 3 अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 3. ओके. त्यानंतर बघा, आता 2 नंबरची ऍडजस्टमेंट समजली सगळ्यांना की पार्टनर्स कॅपिटलला पण जे ट्रान्सफर करतो ते त्याच्याऐवजी करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचं असतं. त्यानंतरचं बघा, नेक्स्ट ऍडजस्टमेंट, क्रेडिटर्स वेअर पेड इन फुल. क्रेडिटर्सची अमाऊंट किती आहे, 17,400.
हे 17,400 चे क्रेडिटर्स आहेत ते सगळेच्या सगळे पेड केलेले आहेत. ते कोणतेही पार्टनरने टेकन ओव्हर केलेले नाहीयेत, पेड ऑफ केलेले नाहीयेत, तर फर्मने ते पेड केलेले आहेत. ओके. आणि लास्टला कोण आहे डिझोल्युशन एक्सपेन्सेस वेअर 1,400. आता हे दोन्ही पण आहे ते बँकेकडून आपण पे करणार आहे. म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या कुठे येणार, डेबिट की क्रेडिट, थर्ड पार्टी लायबिलिटीज अँड रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड. रिअलायझेशन अकाउंटच्या कोणीतरी क्रेडिट डेबिट दोन्ही पण लिहिलंय डेबिट साइडला. ओके. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू बँक अकाउंट, बरोबर. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट, क्रेडिटर्स 17,400 आणि डिझॉल्युशन एक्सपेन्सेस 1,400. हे एकत्र घेतले तरी पण चालतील. जर तुम्हाला सेपरेट एंट्रीज करायची असतील तरी तुम्ही सेपरेट सुद्धा पोस्टिंग करू शकता. ठीक आहे. मग आता टू बँक अकाउंट, क्रेडिटर 17,400 अँड डिझॉल्युशन एक्सपेन्सेस 1,400, टोटल किती झाले 18,800. ओके. रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक, सेकंड पोस्टिंग कुठे येणार, रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक, बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ओके. बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिअलायझेशन अकाउंट 18,800. झाला. प्रॉब्लेम इथं आपला संपलेला आहे, बरोबर. आता आपण काय करणार, पहिल्यांदा रिअलायझेशन अकाउंट आहे तो टॅली करून घ्या. रिअलायझेशनच्या क्रेडिटची टोटल मी तुम्हाला सांगते, तिथे पेन्सिलने लिहा. क्रेडिट साइडला होते सन्ड्री लायबिलिटी 20,000, 17,400 अँड बिल्स पेएबल 2,600, म्हणजेच किती झाले 20,000. क्रेडिटची अमाऊंट सांगते बघा 20,000. देन असेट्स रिअलाइजची अमाऊंट होती 30,000. ओके. दोनच अमाऊंट आहेत क्रेडिटला. डेबिटला काय आहेत, सन्ड्री असेट ट्रान्सफरची अमाऊंट आहे 35,000 अँड शैलेश करंट अकाउंटची अमाऊंट आहे 2,600 आणि थर्ड पार्टी लायबिलिटी अँड डिझोल्युशन एक्सपेन्सेस पेडची अमाऊंट आहे 18,800. टू बँक अकाउंट 18,800. डेबिटला 3 अमाऊंट आहेत, क्रेडिटला 2 आहेत. बघा रिअलायझेशन लॉस येतोय की प्रॉफिट येतोय, कॅल्क्युलेट करा. लॉस येतोय. हाऊ मेनी, ओके. 6,400 इज द लॉस, करेक्ट अमाऊंट आहे. ती काय करायची आहे, त्यांचा रेशो दिलेला आहे 3:2. 3:2 रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. ओके, करेक्ट आहे. लॉस 6,400, डिस्ट्रीब्यूट दिस लॉस इन 3:2. 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. अरे हो, समजलं. ओके. 3,840, 2,560, करेक्ट. ते लिहा तिथे. आणि ते ट्रान्सफर करत असताना बाय पार्टनर्स करंट अकाउंट म्हणा. तिथे आपण कॅपिटल अकाउंट नेहमी लिहितो, पण आता इथे काय लिहायचंय, बाय पार्टनर्स करंट अकाउंट शैलेश 3,840 अँड शशांक 2,000. शशांकचे किती आहे 2,560. ओके. मग आता रिअलायझेशनच्या क्रेडिट साइडला बाय करंट अकाउंट, बाय पार्टनर्स करंट अकाउंट. मग त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार, रिअलायझेशनच्या क्रेडिटला. ओके. सेजल पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साइडला, पार्टनर करंट अकाउंटच्या डेबिट साइडला टू रिअलायझेशन अकाउंट ब्रॅकेटमध्ये रिअलायझेशन लॉस शैलेशच्या कॉलममध्ये 3,840 इन शशांक कॉलम 2,560. ऑपोजिट पोस्टिंग करायचे. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय पार्टनर्स करंट अकाउंट, म्हणून करंट अकाउंटच्या डेबिट साइडला टू रिअलायझेशन अकाउंट ब्रॅकेटमध्ये रिअलायझेशन लॉस, आणि जेवढा लॉस आपण डिस्ट्रीब्यूट केला त्या दोघांच्या कॉलम मध्ये तेवढी अमाऊंट लिहून टाकायची. ठीक आहे. त्यानंतर आता रिअलायझेशन अकाउंट आपलं टॅली झालं. आता काय करायचं आपण करंट पार्टनर्स करंट अकाउंट आहे ते पहिल्यांदा टॅली करायचं. ठीक आहे. मग पार्टनर्स करंट अकाउंट आता टॅली करा. पार्टनर्स करंट अकाउंटच्या तुम्हाला अमाऊंट सांगते. क्रेडिटच्या आधी बघा शैलेश आणि शशांक. आधी शशांकची सांगते. 2,000 आहे शशांकच्या कॉलम मध्ये. ओके. आणि शशांकच्या डेबिटला आहे 2,560. मग बॅलन्स कुठे येते बघा शशांकचा, डेबिट बॅलन्स की क्रेडिट बॅलन्स,
डेबिटच्या कॉलम मध्ये आहेत 2560 आणि क्रेडिटला आहे 2000. मग किती येतोय बॅलन्सिंग फिगर किती येते 560. करेक्ट श्रावणी खरे. मग लिहा क्रेडिटला लिहावं लागणार आहे आपल्याला बरोबर ना. बाय तिथे लिहित असताना आता आपण बँक अकाउंटला ट्रान्सफर करतो जनरली, पण आता करंट अकाउंटचा बॅलन्स आहे तो नेहमी कुठे ट्रान्सफर होतो तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा. काय केलं मी समजलं. सगळ्या रिअलायझेशनच्या एंट्रीज आहेत त्या करंट अकाउंटला ट्रान्सफर करायच्या. लक्षात घ्या रिअलायझेशनच्या ज्या एंट्रीज आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लिहितो त्या सगळ्या करंट अकाउंट लिहायचं तिथे, त्या सगळ्या करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचं आणि करंट अकाउंट टॅली केल्यानंतर जी बॅलन्सिंग फिगर येते ती आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायची, बँक अकाउंटला ट्रान्सफर करायची नाही. मग आता बघा शशांकच्या कॉलम मध्ये 560 क्रेडिटला आले म्हणून बाय शशांक कॅपिटल अकाउंट म्हणायचं, बाय शशांक कॅपिटल अकाउंट आणि त्याच्या कॉलम मध्ये 560. ओके. त्यानंतर बघा शैलेशच्या क्रेडिटची टोटल होती 5600 आणि डेबिटला आहे 3840. बॅलन्सिंग फिगर किती येते बघा. ओके 1760. करेक्ट आन्सर. त्याला नाव द्यायचं डेबिटला 2 शैलेश कॅपिटल अकाउंट, डेबिट साइडला 2 शैलेश कॅपिटल अकाउंट आणि इन शैलेश कॉलम 1760 आणि शशांकच्या कॉलम मध्ये डॅश. ओके. आता करंट अकाउंट आपलं इथे टॅली झालेलं आहे. आता जो करंट अकाउंटला जे आपण ते कॅपिटल अकाउंट लिहिलेलं आहे, आता बघा करंट अकाउंटच्या डेबिटला 2 शैलेश कॅपिटल अकाउंट, बघा करंट अकाउंटच्या डेबिटला 2 शैलेश कॅपिटल अकाउंट 1760. मग त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार. करंट अकाउंटच्या डेबिटला 2 शैलेश कॅपिटल अकाउंट म्हणून त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. बरोबर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय शैलेश करंट अकाउंट लिहायचं, बाय शैलेश करंट अकाउंट आणि शैलेशच्या कॉलम मध्ये 1760 ऑपोजिट पोस्टिंग करायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा करंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय शशांक कॅपिटल अकाउंट, करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय शशांक कॅपिटल अकाउंट 560. सेकंड पोस्टिंग कुठे येईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला 2 शशांक करंट अकाउंट, 2 शशांक करंट अकाउंट and in शशांक कॉलम 560. कळलं. ऑपोजिट पोस्टिंग करायचे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला 2 शशांक करंट अकाउंट. ठीक आहे. मग आता आपलं करंट अकाउंट इथे टॅली झालेलं आहे. आता फायनली आपण काय करणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करणार. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करा. बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटची आधी सांगते. शशांकच्या कॉलमची टोटल आहे 6000 क्रेडिटला आणि डेबिटला शशांकच्या कॉलमला आहे 560. देन टेल मी बॅलन्सिंग फिगर ऑफ शशांक 5440. करेक्ट आन्सर अवंतिका. 6000 minus 560 5440. त्याला नाव द्यायचं काय आता 2 बँक अकाउंट. बरोबर ना. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आहे तो आपण नेहमी बँक अकाउंटला ट्रान्सफर करतो म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला 2 बँक अकाउंट and in शशांक कॉलम 5440. देन शैलेशच्या क्रेडिटची टोटल बघा 10,000 प्लस 1760 म्हणजेच किती 11,760. करेक्ट. 11,760 क्रेडिट टोटल. डेबिटला त्याच्या काहीच नाहीये. बरोबर ना. डेबिटला त्याच्या अमाऊंटच नाहीये म्हणजेच बँक अकाउंट 11,760. करेक्ट. ओके मग आज कळलं. तर 2 बँक अकाउंट लिहिलं. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला 2 बँक अकाउंट. सेकंड पोस्टिंग कुठे येणार सेकंड पोस्टिंग बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ओके बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय शैलेश कॅपिटल अकाउंट 11,760 and बाय शशांक कॅपिटल अकाउंट 5440. ओके. मग आता बँक अकाउंटच्या क्रेडिटला बघा बाय रिअलायझेशन अकाउंट लिहिलेलं आहे 18,800 थर्ड पार्टी लायबिलिटी पेडचे. देन शैलेश कॅपिटल 11,760 देन 5440. टोटल करा
क्रेडिटची टोटल क्रेडिटची टोटल 36,000 डेबिटला आहे. बॅलन्स ब्रॉट डाऊनचे 6,000 अँड रिअलायझेशन एक्सपेन्स रिअलायझेशन अकाउंटचे 30,000. डेबिटची टोटल किती आली? 36,000. बरोबर. म्हणजे आपलं बँक अकाउंट इथे काय झालेलं आहे? टॅली झालेलं आहे. ओके. तर अशा रीतीने आपला प्रॉब्लेम इथे संपलेला आहे. आता याच्यामध्ये महत्वाचं काय बघा, की आता लेट जे विद्यार्थी आलेले आहेत तर त्यांच्यासाठी परत थोडंसं रिव्हिजन करते. तुम्हाला हा व्हिडिओ आहे तो मी रेकॉर्डिंग चालू आहे माझं, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ मी सेंड करेनच. तरी पण एकदा परत सांगते, की जेव्हा जेव्हा करंट अकाउंट विचारला जातो, तुम्हाला आधीच मी सांगितलेलं आहे लास्ट इयर मध्ये करंट अकाउंटचे प्रॉब्लेम होते. म्हणजे इव्हन ऍडमिशनला करंट अकाउंट होतं, डिझॉल्युशनला करंट अकाउंट होतं आणि कोणतरी एका प्रॉब्लेमला करंट अकाउंट होतं. आणि त्यामुळे काय झालं, जी मुलं आउट ऑफ मिळवणारी होती ती सुद्धा तिथे काय झाली, करंट अकाउंट बघितल्याच्या नंतर गडबडली आणि त्यामुळे त्यांचे 1-2 मार्क्स जे कट झाले ते त्या करंट अकाउंट मुळेच गेले आहेत. समजलं? तर करंट अकाउंट म्हणजे काही फार मोठं नाहीये, ते घाबरण्याचं तर काहीच कारण नाहीये. ठीक आहे. आता जे मीटिंग संपता संपता जे विद्यार्थी जॉईन होतात त्यांना मी ऍक्सेस करणार नाहीये, त्यांना मी अलाउ करणार नाहीये मीटिंग मध्ये. ठीक आहे. त्यामुळे तुमचे मित्र कोण असतील त्यांना सांगा आता लास्टला कोणी अटेंड करायचं नाहीये. मीटिंग आपली 2:30 वाजता सुरू झालेली होती. ठीक आहे. तर बघा आता करंट अकाउंट म्हणजे काय बघा, रिअलायझेशन अकाउंटच्या ज्या एंट्रीज असतात म्हणजेच काय की असेट टेकन ओव्हर, त्यानंतर लायबिलिटीज पेड ऑफ असे जे पार्टनरने केलेले असतात तेव्हा आपण तिथे बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असं जे लिहितो, तर त्याऐवजी करंट अकाउंट असेल तर टू पार्टनर्स करंट अकाउंट बाय पार्टनर्स करंट अकाउंट असं लिहायचं असतं. त्यानंतर रिअलायझेशनचा लॉस किंवा प्रॉफिट असेल तो सुद्धा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर न करता तो करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचा असतो. समजलं? म्हणजेच बाय पार्टनर्स करंट अकाउंट आणि मग त्याचं काय असेल ते लॉस असेल तर क्रेडिटला येणार, प्रॉफिट असेल तर डेबिटला, टू पार्टनर्स करंट अकाउंट. ठीक आहे. आणि मग तो करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचं, त्याचं अपोजिट पोस्टिंग कसं करायचं ते तुम्हाला माहित आहे. त्यानंतरचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि त्यानंतर मग करंट अकाउंटचा बॅलन्स आहे टॅली करायचं करंट अकाउंट, त्याची जी बॅलन्सिंग फिगर येते ती पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायची, ती डायरेक्ट बँक अकाउंटला ट्रान्सफर करायची नाही. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ती ट्रान्सफर केली, अपोजिट पोस्टिंग सेम. ओके. आणि त्यानंतर काय करायचं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फायनली टॅली करायचं आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा जो बॅलन्स आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो काय करायचा, मग बँक अकाउंटला ट्रान्सफर करायचं. मग समजा डेबिटला असेल तर टू बँक अकाउंट लिहायचं, क्रेडिटला असेल तर बाय बँक अकाउंट लिहायचं. बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंट जे कोणतं अकाउंट असेल अकाउंटला तो ट्रान्सफर करायचं कॅश बँक अकाउंटला. आणि मग फायनली आपलं बँक किंवा कॅश बँक अकाउंट आहे, कॅश किंवा बँक अकाउंट, तर ते फायनली आपलं टॅली झालं तर आपला प्रॉब्लेम करेक्ट येतो. समजलं? करंट अकाउंट म्हणजे फार काही वेगळं असं नाही. सगळ्यांच्या लक्षात आलंय? समजलंय सगळ्यांना?